नमस्कार. ग्रेट मराठी रेसिपीज, लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी आज कैरीची चटणी ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. चला तर आपण पाहूया. कैरीची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कैरी, 2 हिरव्या मिरच्या, पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा किस, अर्धा इंच आले, पाव वाटी गूळ, 7-8 लसूण पाकळ्या, मुठभर कोथिंबीर, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा जिरे. फोडणीसाठी लागणारे साहित्य: 1 पळी तेल किंवा आवडीनुसार कमी जास्त, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हिंग, 10-12 कढीलिंबाची पानं. कैरीचे साल काढून कैरी किसून घ्यायची. कैरी किसून घेतली. कैरी पाण्यात टाकायची. पाच मिनिटानंतर पाण्यातून कैरी उपसून घ्यायची. कैरीचा किस पाण्यात टाकून 5 मिनिट झालेत. कैरीचा किस पाण्यातून काढून घेऊ. कैरी पाण्यात टाकल्याने आंबटपणा कमी होतो. कैरीच्या पाण्याचा उपयोग सरबत म्हणून आपण करू शकतो. कैरीचा किस आणि ह्या सर्व वस्तू मिक्सरला बारीक करून घ्यायच्या. सर्व वस्तू मिक्सरला बारीक करून घेतल्या. एक पळी तेल टाकलं. मोहरी, जिरे, हिंग, कढीलिंबाची पानं. फोडणी तयार झाली. चटणीवर फोडणी ओतून घ्यायची. आपली कैरीची चटणी तयार झाली. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.